आज सुगंधाच्या मनात संमिश्र भावना होत्या. लग्न होऊन उद्या सासरी जाणार होती ती. आज तिची हळद होती. सगळ्या मैत्रिणी, नातेवाईक गोळा झाले होते. त्यात तो पण होता. त्याला तो म्हणायचं खरं, पण त्याची सारी लक्षणं तोच्या ऐवजी तीची होती. त्याचं नाव होतं खंडू. खंडोबाच्या नवसानं झालेलं पोर म्हणून त्याचं नाव खंडोबाच ठेवलं होतं. लवकरच खंडोबाचं खंडू झालं आणि आता त्याला सगळे खंडू, खंड्या असं म्हणत. सुगंधाच्या बाबांना तो त्यांच्या घरी आलेला अजिबात आवडत नसे. पण त्याच्यापुढे सगळ्यांनी हात टेकले होते. त्याला कितीही ओरडा, बंदी घाला, तो कशाला म्हणून जुमानत नसे. तात्पुरता बाजूला होईल आणि 10 मिनिटांनी बघावं तर स्वारी परत हजर. सण समारंभात बायका काय काम करतील असं काम करत असे हा. बायकी चालायचा, बायकी बोलायचा, सगळ्या आवडीनिवडी सुद्धा बायकीच होत्या. सुगंधाच्या बाबांच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा होता तो, म्हणजे सुगंधाचा आत्तेभाऊ. सुगंधा जन्माला आली तेव्हा हा 8-10 वर्षांचा होता. एकाच गावात दोघांची घरं होती. सुट्टीत आईच्या मागे लागून तो सुगंधाच्या म्हणजे त्याच्या मामाच्या घरी राहायला येई. लहानग्या सुगंधाला तो मांडीवर घेई आणि अतिशय छान सांभाळे. तिला अगदी छान खेळवत असे तो. रडली तर कडेवर घेऊन फेऱ्या मारून शांत करत असे. वेळ पडली तर अंगडी टोपडी बदले, छान पावडर लावून एखाद्या बाईला लाजवेल असं तयार करीत असे. सगळेजण आश्चर्य करत आणि चेष्टाही. पण त्याला त्याचं काहीच वाटत नसे. त्याच्या मनाला येईल वाटेल तसंच तो वागे. शाळेत एक दिवस वरच्या इयत्तेतील मुलांनी नको त्या जागी हात लावून तो मुलगा आहे की नाही याची खात्री करण्याचा प्रसंग शाळेत घडल्यानंतर त्याने शाळेला कायमचा रामराम ठोकला. ती मुलं अचकट विचकट इशारे करून एकमेकात खिदळत होती. त्याला चिडवत होती. परत परत त्याच्या मागे लागत होती. अतिशय सालस, मनस्वी आणि कोमल मनाचा खंडू रडवेला होऊन जीव घेऊन त्या दिवशी जो शाळेतून पळत सुटला तो थेट आईच्या कुशीत येऊन कोसळला. घडला प्रसंग आईला सांगताच ती सुद्धा धाय मोकलून रडली होती. हबकून गेली होती बिचारी. तिला तिच्या लेकराची होणारी कुचंबणा कळूनही त्याला जवळ घेण्यापलीकडे ती काहीच करू शकत नव्हती. खंडूचा बाप खंडूच्या बायकी असण्याचा वागण्याचा राग करू लागला होता. खंडोबाला नवस करून पोटाला आलेलं पोर असं निपजलं म्हणून त्याने आजकाल खंडेरायाचं नाव सुद्धा टाकलं होतं. आणि अशा पोराला जन्म दिला म्हणून बायकोला सुद्धा. खंडूला सुगंधाचा भारी लढा होता. मामाची नजर चुकवून सुगंधाशी खेळायला हमखास येत असे तो. सुगंधाची आई आपल्या गरीब गाईसारख्या नणदेकडे बघून खंडूला घरात घेई. तिलाही त्याची दया येई. पण सुगंधाच्या वडिलांपुढे तिचंही काही चालत नसे. जमेल तसा खंडूला आणि त्याच्या आईला मानसिक आधार द्यायची ती. हसताना खंडूच्या गालाला पडणाऱ्या खळीने त्याचं हसू निर्व्याज, परंतु चेहरा आणखीनच बायकी भासे. बापाने नाकारलेलं अन गावाने चेष्टेचा विषय बनवलेलं लेकरू बिचारं जमेल ते पडेल ते काम करून जगायला शिकलं होतं. कुणी पैसे हातावर ठेवत, तर कुणी फक्त पोटाला काही बाही देत, तर कुणी असंच राबवून घेत, वर कुचेष्टेने हास्य विनोद करत. पहाटेच उठून तो कुणाच्या शेतावर राबायला जाई, तर कुणा घरच्या समारंभात पडेल ते काम करी. कधी रंगाऱ्याकडे तर कधी इलेक्ट्रिकल कंत्राटदाराकडे. अगदी तालुक्यापर्यंत जाई, कारण तिथे कामाच्या संधी जास्त मिळत. रात्र झाली की पडवीत थकून भागून झोपी जाई. ते निरागस आणि बाप असूनही पोरकं झालेलं लेकरू पाहून आईचा जीव तीळ तीळ तुटत असे. ती रात्री त्याच्या डोक्यावर तेल घाली. जणू इतक्या लहान वयात त्याच्या डोक्याला झालेला ताप तिच्या परीने ती शांत करू पाही. त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवून त्याचा मुका घेई. ती रोज त्याच्या बापाची नजर चुकवून त्याला भाजी भाकरी, ठेचा, कधी कालवण अन भात, कधी सणावारी खीर पुरी
असं काही बाही शिदोरीत बांधून दे. तेवढंच तिच्या हाती होतं. असं करत करत खंडू आता मोठा झाला होता. तरणा बांड झाला होता. पण बोलणं, चालणं, वागणं बायकीच. आणि आता तर ते जास्तच ठळकपणे जाणवत असे. काबाड कष्ट करून तयार झालेलं राकट, दणकट शरीर आणि आत मन मात्र एका स्त्रीचं. अशी विचित्र सांगड दैवानं घातली होती. एका लग्नात काम पूर्ण झाल्यावर यजमानांनी खंडूला पैशांबरोबरच साडी चोळी आणि बांगड्याही दिल्या. पाहुण्यांच्यात खसखस पिकली. वर यजमान मिशीला पीळ देत मर्दुमकी गाजवल्यासारखे हसले. खंडूच्या जिव्हारी हा अपमान लागला, परंतु गरजवंताला अक्कल नसते या नियमाने त्याने तो अपमान चहाच्या घोटाबरोबर गिळून टाकला. परंतु ती हिरव्या रंगाची जरी किनार असलेली साडी बघून त्याचं मन हरखून गेलं. त्या दिवशी लगोलग शेतात जाऊन त्याने ती साडी नेसली, बांगड्या घातल्या, दाढी मिशी काढून घोटून घोटून चेहरा गुळगुळीत केला. त्याने हात हलवून बांगड्यांचा किणकिणाट करून पाहिला. पदराशी चाळा करत स्वतःभोवती आनंदातिशयाने गिरकी घेतली. आज त्याच्या काळजात त्याला सुख जाणवत होतं. त्या साडी चोळीत त्याच्यातलं स्त्रीपण त्याला दृश्य स्वरूपात सापडलं होतं. त्याची मनीषा पूर्ण झाल्यासारखी त्याला वाटत होती. स्त्री सुलभ भावना अधिकच जागृत झाल्या होत्या. काय करेल बिचारा? खंडोबाने त्याच्या आयुष्याचा पुरता खेळ खंडोबा करून ठेवला होता. निसर्गाने केलेली चूक आयुष्यभर भोगायची होती त्याला. हा जो काय वणवा दैवानं त्याच्या भोवती आणि त्याच्या आत पेटवला होता, तो कसा विझवणार होता तो? चापून चुपून साडी नेसल्यावर आरशाच्या फुटक्या तुकड्यात स्वतःला पाहून तो अपरिमित खुश झाला. पण त्याला माहीत नव्हतं की त्या आरशाच्या फुटक्या तुकड्यासारखंच त्याचं नशीबही फुटकंच आहे ते. काही गोष्टी वगळल्या तर तो त्याच्या जगात खुश होता. काळोख झाल्यावर नेसलेली साडी आईला दाखवायला तो मोठ्या कौतुकाने मागच्या दाराने घरी गेला. आईने त्याला ओळखलंच नाही. त्याने बोलायला तोंड उघडलं आणि त्याच्या तोंडून आई म्हणून हाक ऐकताच माऊली त्याचं ते रूप बघून जी बेशुद्ध पडली, ती परत उठलीच नाही. साडी चोळी आणि बांगड्यांनी डाव साधला होता. खंडू ऊर फुटेस्तोवर रडला. त्या दिवशी आणि त्या दिवसापासून तो वेशीवरच्या खंडोबाच्या देवळात कायमचा वस्तीला गेला. ज्याच्या नवसानं जन्माला आलो त्यानेच आता माझी काळजी घ्यावी, असंच जणू त्याला म्हणायचं होतं. इकडे सुगंधाही मोठी झाली होती. सुगंधा त्याला अहो खंडूदादा म्हणायची. मान द्यायची, मोठेपणा द्यायची, जो त्याला कुठेही मिळत नव्हता. दोघांच्या हृदयात एकमेकांबद्दल अपार प्रेम होतं. त्याच्या आईनंतर जर कोणी त्याला प्रेम दिलं असेल तर ती फक्त सुगंधाच होती. लहान लेकराला लिंगभेद समजत नसतो. त्याला कळतो तो फक्त स्पर्श, प्रेमाचा स्पर्श, आवाजातला ओलावा, मग तो हात किंवा आवाज कुणाचाही असो, स्त्री, पुरुष किंवा खंडूसारखं कुणी. खंडू ज्या प्रेमाने तिला लहानपणी सांभाळी, ते प्रेम आणि ती मायाच त्या दोघातला घट्ट दुवा बनली होती. त्याचा अतिशय लळा होता तिला. अगदी तिच्या बाबांना तो आवडत नसला तरीही. आणि आज तिच्या हळदीच्या प्रसंगाला म्हणूनच तो तिच्या घरी आला होता. तिने लग्न होईपर्यंत तिथेच राहण्यास त्याला बजावले होते आणि बाबांच्याही गळी उतरवले होते. खंडूने आल्या आल्या सांगून टाकले होते की तो सुगंधाची पाठराखीण म्हणून लग्न झाल्यावर तिच्या सासरी जाऊन महिनाभर तरी राहणार आहे म्हणून. सुगंधाच्या बाबांना हे ऐकून चक्करच यायची बाकी होती. पण सुगंधाच्या आईने खाणाखुणा करून त्यांना म्हटलं, असू दे हो. हो म्हणा आत्तापुरतं. नंतर सुगंधाने समजावलं की ऐकेल तो. हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर त्यानेही मोठ्या प्रेमाने सुगंधाला हळद लावली. तिच्याकडे पाहून त्याचे डोळे झरू लागले. बाकीच्या बायका हळद लावायला रांगेत उभ्या होत्या म्हणून रडणं आवरत तो बाजूला झाला. शेजारच्याच गावी सुगंधाला दिली होती. दुसऱ्या दिवशी पहाटेच सगळं वऱ्हाड ट्रक टेम्पोमधून नवरदेवाच्या गावी पोहोचलं. लग्नासाठी गोरज मुहूर्त धरला होता.
मोठं तालेवार घराणं होतं नवरदेवाचं. 100 एकर जमीन, गाई-गुरं, शेती बागायती, लक्ष्मी पाणी भरत होती म्हणा ना. नशीब काढलं होतं अगदी सुगंधानं. घरच्या जमिनीवरच बंगल्याजवळच्या भल्या थोरल्या आवारात लग्नाचा मांडव घातला होता. बाजूलाच गाई-गुरांचे गोठे, कोंडवाडे होते. सुगंधा पिवळी साडी नेसून मंडपात आली. नवरदेव घोड्यावर बसून मंडपात येत होते. स्वागताला खंडू नटून थटून नऊवारी साडी नेसून, केसांना गंगावण लावून अंबाडा आणि त्यावर गजरा माळून तो सुगंधाच्या आई वडिलांबरोबर मंडपाच्या दरवाजात पंचारती घेऊन ओवाळायला उभा होता. आणि इतक्यात काही कळायच्या आतच वरातीचं घोडं उधळलं. रोषणाईसाठी घासलेटचे दिवे डोक्यावर घेऊन चालणाऱ्या माणसांना धडक देऊन घोडं मंडपात घुसलं. नवरदेव खाली पडले. ते घासलेटचे दिवेही खाली पडले आणि क्षणार्धात मांडवाला आग लागली. मांडवाचं सेटिनचं कापड भराभर पेटलं. रुखवताच्या टेबलाला धडक देऊन आजूबाजूच्या खुर्च्या आणि माणसेही घोड्याच्या सैरावैरा धावण्याने वेड्यावाकडे होत खाली पडले. कडेच्या रांगेतल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्याही पेटू लागल्या. सगळीकडे धूर पसरू लागला होता. आगीला पाहून ते घोडं आणखीनच बिथरलं. लग्नाला आलेले पै पाहुणे सैरावैरा धावू लागले. चेंगराचेंगरी होत होती. लहान मुलं आणि वयस्कर माणसं यांच्या किंकाळ्यांनी आसमंत दणाणून गेला होता. खंडूने धावत जाऊन सर्वप्रथम इलेक्ट्रिक सप्लाय बंद करून टाकला. इलेक्ट्रिकल कंत्राटदाराकडे हरकाम्या म्हणून केलेल्या कामाचा अनुभव इथे उपयोगी पडला होता. मांडवात एकच हलकल्लोळ माजला होता. खंडू पदर खोचून जीवाच्या आकांताने सुगंधाकडे धावला. ती घाबरून रडू लागली होती. त्याने तिला धीर दिला आणि तिला खांद्यावर टाकून मांडवाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवली. नंतर त्याने मामामामीला वाचवले. नवरदेव बिचारा आधीच बाहेर जाऊन उभा राहिला होता. आता खंडू झपाट्याने आग विझवायच्या मागे लागला. कितीतरी लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसांना त्याने आपल्या खांद्यावर घेऊन मांडवाबाहेर सुरक्षित स्थळी नेऊन ठेवले. त्याचा झपाटा पाहून लोक आणि तातडीने तिथे पोहोचलेले पोलीस आश्चर्यचकित झाले होते. आगीचा बंब येईपर्यंत गावकऱ्यांनीही आग आटोक्यात आणण्यास हातभार लावला. आगीचा बंब येईपर्यंत अगदी न थांबता खंडू लोकांना वाचवण्याचं काम करत होता. आगीत त्याचे हातपाय होरपळून निघाले होते. साडीही थोडीफार जळली होती. गंगावण सुटून खाली आलं होतं. तो प्रचंड थकलाही होता. प्रसंगावधान राखत त्याने मांडवाचा गुरांच्या कोंडवाड्याकडे जाणारा दोर वेळीच कापून टाकला, म्हणून त्या मुक्या जीवांचे प्राण वाचले होते. अन्यथा काय घडलं असतं याची कल्पनाही सहन होण्यासारखी नव्हती. ॲम्ब्युलन्सही येऊन पोहोचली. सरतेशेवटी आग आटोक्यात आली. जीवितहानी झाली नाही. काही जणांना आगीचा तडाखा बसला होता, पण तो जखमी होण्यापुरताच. 2-4 जण धुरामुळे आणि घाबरल्यामुळे बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीने हॉस्पिटलला नेण्यात येत होतं. काही जणांचे हातपाय चांगलेच दुखावले होते चेंगराचेंगरीत, परंतु बरेचसे लोक सुरक्षितरित्या मांडवाबाहेर पडले होते. आणि हे सगळं कुणामुळे घडू शकलं होतं तर अख्खं गाव ज्याची खिल्ली उडवत होतं, ज्याची कुचेष्टा करत होतं, ज्याच्यातल्या न्यूनत्वाला हिडीस-फिडीस करत होतं, त्या खंडूमुळे. आज अनेकांच्या माना शरमेनं खाली गेल्या होत्या. स्वतःला पुरुष म्हणवणारे लोक खंडूच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते. ज्याला हिजडा म्हणून साडी चोळी देऊन हिणवत होते, तो तीच साडी चोळी नेसून हातात बांगड्या घालून निधड्या छातीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धावपळ करत होता. आगीचा तांडव विझवण्यासाठी जीवाच्या आकांताने लढत होता. दुसऱ्या दिवशी खंडूचा पेपरमध्ये बातमीसकट फोटो छापून आला. एका तृतीयपंथीयाने वाचवले शेकडो लोकांचे प्राण. वा रे वा, देवा तुझी लीला अगाध आहे हेच खरं. खंडू रातोरात हिरो झाला होता. त्या दिवशी लग्न रहित झालं हे सांगायलाच नको. नवऱ्या मुलाकडची लोक समजूतदार होती म्हणून कुठचाही शुभ अशुभाचा संबंध न जोडता 1 महिन्यानंतरचा पुढचा मुहूर्त धरला गेला.
आणि लग्न सुरळीत पार पडलं सुद्धा. खंडू सुगंधाच्या घरी पाठराखीण म्हणून महिनाभरासाठी राहायला गेला. तिच्या सासरीही त्याची मोठ्या मानानं उठबस केली गेली. आता गावात कुठलंही शुभकार्य असो, खंडूला फार आग्रहाचं निमंत्रण असे. त्याचा यथोचित मानही ठेवला जाई. त्या दिवसापासून खंडू मामा-मामीच्या आणि अख्ख्या गावाच्या गळ्यातला ताईत झाला. सारं गाव आता खंडूला मान देऊ लागलं होतं. खंडूच्या नशिबानं त्याला हेही दिवस दाखवले होते. त्या दिवशी पोलिसांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रपती अर्जुन शौर्य पुरस्कारासाठी खंडूची शिफारस करून दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं. बऱ्याच कालावधीनंतर काही महिन्यांनी दिल्लीहून उत्तर आलं की खंडूला तो मानाचा अर्जुन शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे म्हणून. बातमी ऐकताच खंडूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईच्या आठवणीने त्याला उमाळे आवरत नव्हते. सबंध गावभर उत्साहाचं वातावरण पसरलं. बातमी समजताच शाळेतले त्याचे लाडके गुरुजी त्याला भेटायला आले. त्याने शाळा सोडली तेव्हा त्याला परत शाळेकडे वळवण्यासाठी त्याची समजूत काढायला तेव्हा ते घरी आले होते. त्यानंतर आज तो त्यांना भेटत होता. खंडू फार मोठा झालास बाबा, गुरुजी म्हणाले. कसला काय गुरुजी, मी हा असा. कसला मोठा न कसला काय. आगीचा वणवा इजवला हो फकस्त. असं नको म्हणूस. खंड्या, तू आज जे करून दाखवलंस, जे धैर्य आणि प्रसंगावधान दाखवलंस, ते सामान्य माणसाचं काम नाही रे, गुरुजी म्हणाले. आणि आज ज्या अर्जुन शौर्य पुरस्काराचा तू मानकरी ठरला आहेस, त्या अर्जुनाला देखील काही वर्ष किन्नर बनून राहावं लागलं होतं पोरा. बृहन्नडा या नावानं. बृहन्नडा या शब्दाचा अर्थ माहीत आहे तुला? बृहन्नडा म्हणजे श्रेष्ठ, मोठा, महान मानव. आज तू श्रेष्ठच ठरला आहेस ना. आणि योगायोग बघ कसा तो. जो पुरस्कार तुला मिळाला आहे त्याचं नावही अर्जुन शौर्य पुरस्कारच आहे. बृहन्नडेचं किन्नराचं रूप घेतलेला अर्जुन. खंडू भावनातिरेकाने रडू लागला होता. त्याच्या डोळ्यातला अश्रुपात थांबतच नव्हता. तो गुरुजींच्या पाया पडला. गुरुजींनी त्याला उठवलं आणि छातीशी धरून घट्ट मिठी मारली. मोठा हो पोरा, असाच मोठा हो. बाहेर त्याची मिरवणूक काढण्यासाठी बैलगाडी सजून तयार होती आणि त्या गाडीचं सारथ्य करायला सुगंधाचा नवरा आणि सुगंधा पदर खोचून बैलगाडीवर उभी होती. ढोल ताशाच्या गजरात आणि गुलालाची उधळण करीत एका बृहन्नडेची मिरवणूक निघाली होती. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.